विश्वास माझा फेवरेट आहे ट्युटी कसं चालायचं माझ्याकडे आज आहे ना शिजू टेस्ट करून बघूया नको इकडे पण काठीने अरे आपलं पपई कापून अरे हा झोपला थोबाडीत मार कसं राव मजेत ना मी विश्वासावर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तब्बल 7 ते 8 दिवसानंतर मला आज बरं वाटतंय म्हणून मी परत कॉन्टेंट बनवण्यासाठी घेतलं हातामध्ये. मागच्या जवळपास 8 दिवसामध्ये काय परेशानी झाली ना माझी, म्हणजे फूड पॉयझनिंग, लूज मोशन आणि सगळ्या गोष्टी. मला तर वाटतं माझं वजन कमी झालं आणि नेमकंच मी जिम लावलेली होती. जिम लावून 10 दिवस झाले, त्या 10 पैकी 3 दिवस मी फक्त जिमला गेलो आहे. त्याच्यानंतर गाण्याचं शूट होतं, त्या गाण्याचं शूटमध्ये पण माझं एवढी तब्येत खराब होती की कसं केलं काय केलं शूट माझं मला माहिती. बट यस लेट्स गो अगेन. परत आज मी फॅशनचा व्हिडिओ बनवतो आहे, त्यासाठी रूम तयार वगैरे केली आहे. आणि दुसरी गोष्ट ही की व्लॉग माझे कंटिन्यू येत आहेत. तुम्ही इथे व्लॉग बघू शकता. त्याच्यानंतर फॅशनची जी व्हिडिओ आहे, फॅशनची व्हिडिओ माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलला आहे. ते यूट्यूब चॅनलची लिंक मी खाली देऊन टाकेल किंवा विश्वास पाटील फॅशन म्हणून टाका, तुम्हाला लगेच दिसून जाईल. लेट्स. यार मला ही गोष्ट कळत नाही आहे, हे जे फिल्टर आहे कोणतं ND फिल्टर आहे की कोणतं फिल्टर आहे काय फरक पडतो काय माहिती आहे. म्हणजे जवळपास मला कॅमेरा घेऊन आता 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये पहिल्या वेळेस मी एक त्याचं काढलं आहे. मला माहिती नाही कधी लावायचं कधी काढायचं. भाई जसं मी इथं उतरलो म्हणजे नवी मुंबई खारघरला जसं उतरलो तसं मला समोर मॅकडोनाल्ड, KFC आणि चाय दिसलं. काय धंदे ते. आता मला जायचं तर नव्हतं. अरे ठीक आहे बरं झालं बंद आहे वाटतं. एका व्हेज रेस्टॉरंटमध्ये मला नाव नाही माहिती, KFCच्या वगैरे बाजूला आहे, कारण KFC वगैरे बंद आहे. बरं झालं आणि माझ्या पोटासाठी सध्या ते गुड म्हणजे चांगलं नाही आहे. त्याच्यावर केली काही किती काय झालं तरी चायजला येण्याचा किडा काही बंद होत नाही. चायज असेल, बर्गर किंग असेल किंवा मॅगी असेल. तर गाईज मांडवादारी हे गाणं यार कॉपीराईट लागतील का रे याचे? लागतात भावा, गाणं लागते यार. पापलेट वगैरे आणते दुसरी मच्छी सुरमई पापलेट. तर गाईज मी एवढा काळा कोण दिसतोय हा बाई म्हटलं कॅमेरा आणून काळा दिसतोय. आम्ही निघालोय आता. आदित्य साहेबांनी आपल्याला वेळ तर दिला होता 10चा, पण आता ते आलेले आहेत 12 वाजता. आणि पायल वगैरे आपल्यासोबत येणार आहे की ते कसं येतात आपल्यासोबत? अच्छा. अरे मग आई चिंबोरी नाही, आई पापलेट आणि ते आणणार आहे. मिनी पापलेट आणले आणि सुरमई आणले. आणि काय म्हणतोस? पापलेट आणलं आणि अजून काय आणलं? सुरमई, भाकरी. जावला विसरला. भाई तुमचं ते नाव घेतल्याशिवाय माहिती का तुमचा म्हणजे व्लॉगच जात नाही. आम्ही निघालोय आता आणि आता मला माहिती नाही पायल वगैरे. अरे इथं आम्ही त्या याच्यासाठी आलेलो नखरेवालीच्या. तू होतास का नखरेवालीच्या इव्हेंटला? इथं होता ना तो झालेला नखरेवालीचा इव्हेंट? कुठे? अरे भावा इथंच ना. हा मी तेच म्हणतो. हा हे इंट्रोडक्शन राहिलंय. हे आहेत रोहन साहेब ज्यांनी गाणं लिहिलंय. यांचं गाणं आहे ते. भाऊ मी खरंच काळा दिसतोय रे. काय होतंय भावा कॅमेऱ्यात माझ्या? ते फोकस करायला जरा उशीर घेतोय. चिकना दिसतो. अजून किती चिकना पाहिजे तुला? अरे तू आहे रे बाबा गोरा, आम्ही काढेत भावा. काही किती वाली आहे? हे योगेश पप्पा ही किती वाली आहे? अरे ही साधी वाली आहे. काय झालं असता? घुंगरी म्हणजे काय? चिंगरी. आपण जिंकतो ना त्याला घुंगरी होतं आमच्याकडे. आता आम्ही आलोय पायलच्या घरी डायरेक्ट. पायल तर गेली पागोट्याला. चावायचं भाई. ए भाई सॉरी भाई सॉरी आम्ही तुला नाही करत काही. हॅलो भाई. अरे काय कुठे? कसं आहे? मस्त मस्त. तुम्ही कशा आहे? मस्त
एकदमच तयार यार. रेडी झालो आम्ही. कुठं चालले तुम्ही रेडी होऊन? हा कवर चाललास? काय हा येणार होता सांगायचं तरी. तुझ्यासाठी पण जावळा बनवलाय. हा बनवलाय ना? बनवलाय. इथून आमची तीच चर्चा सुरू होती. बनवलाय पागोडाला पागोडा. सुंदर घर सुंदर घर. कसलं केलं डेकोरेट. थांबा थांबा किचन बघतो थांबा. काय बनवलंय बघू मला. हाय दृष्टी. विश्वास. ओ माय गॉड थँक्यू सो मच. काय करतेस तू? अरे तू किती छोटी बायकी का व्हिडिओत मोठी दिसते. हा बघ याला बोलतात जवळा. आणि हे दाखवायची गरज होती का? ते दाखवायलाच पाहिजे. तुझ्यासाठी स्पेशल घेण्यासाठी बघ भाकरी झाली जवळा. वा हे तांदूळच्या भाकरी आहेत ना? आमच्याकडे अजिबात खातील बनवत नाहीत. खाऊन नाही आपण सोबतच नाही होत. हा सगळे खातील ना. हे बघ जवळा केलाय. याला म्हणतात जवळा. तुला माहित नव्हतं? हे बघ प्रेग्नंट चिंबोरे नाही भेटले आम्हाला. भेटले बघ जवळा बनवलाय लवकर आणि भाकऱ्या मी पण घेतल्या. खरंच 3 किलो मच्छी घेतली. विषयच नाही. विषय हार्ड आहे. आपण तिथं बनवायचं नाही बनवून घेतले. अरे नाही पण जवळा नंतर घेतला तुम्ही बरोबर घेतला. नाही जावला नाही घेतला. अरे मी बघितलंच नव्हतं मी आयुष्यात जावला कधी. बरं झालं घेतला. आता घ्यायला किती वाजलं? 11:15 वाजलं. हिला वेळ दिलेला 10चा आणि हिच्या घरी वाजता आता 2 आम्हाला. काय काय आलोच. यांच्याकडे ना मुली पण आले गेले असं म्हणत नाही अजिबात. आलोच इकडे गेलेलो असं सगळं मुलांसारखं. म्हणजे मला येऊन हार्डली अर्धा तास झाला असेल आणि यांनी काय काय सुरू केलंय. टिचऱ्या टिपऱ्या खुबा गिबा निवट्या ड्युट्या नाही काय निवट्या नाही. इंग्लिश ड्युट्या पण सांग त्याला. निवट्या म्हणजे काय माहितीये का? मासा सांगितलं मासा. मासाच आहे सगळं. मासाच आहे. जवला मी एक काम करतो. जाऊल्याशिवाय तर आपला ब्लॉगच पूर्ण होणार नाही माहिती का? ते सांगायलाच पाहिजे. आमच्या मम्मीने तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी 1-2 प्रकार जे आणलेले. पण गाईज डाएट वगैरे सुरू आहे पण जरा चीट होणार आहे म्हणजे आजच्या आणि उद्याचे दिवस. आणि याला सर्वस्वी जबाबदार हा राहणार आहे. कारण यांनी त्या ठिकाणी हाच घेऊन आला आम्हाला या ठिकाणी सगळा गोड गोड खाण्यासाठी. माझी पण डाएट चालू. मी पण चीट करणार आहे ना. बास जमलं. माझी पण डायटिंग चालू आहे. मी पण 2 दिवस आदित्यला आम्ही बोलतो इथं मजा नाही रे. चल मॅगडीला एवढा घेतो नाही. थांबील होते नंतर बोलू. आता समोर जाऊन मॅगडी पण येणार. तिथेही थांबायचे तिथेही खदाडायचंय. जरा चला डायटिंग कंप्लीट. काय चिवडा बिवडा काय ट्रॉली भेटेल का आपल्याला? इथं ट्रॉली मजा नाही. मजा कुठे सांग. मजा फक्त मॅगडीला. पाय इथं मजा नाही. याच्यामध्ये उलट नको करू. 4 गुलाबजामुन आहेत छोटे. बघू 2 दिलं. अरे मजा नाही इथं. मजा नाही. चला मजा नाही. अजून काही घ्यायचं का बघा. मजा नाही. हे बघा एक किती घेतलंय बघा. आता भंडारा घालायचा आम्हाला तिकडे. पण इथं मजा नाही आली. इथं मज्जाच नाहीये. माझ्या समोर आहे. सध्या तुम्हाला काही हवंय का? सध्या नको ना तुम्हाला काही? सध्या नको काय. हा पाहिजे असेल तवा मागू. पाहिजे असेल तवा मागू. तवा मागू. मला उघडली ते. रसमलाई पाहिजे. तोंड दाखव. लहान पोरासारखं सगळं अंग भरवलंय सगळं मागलंय. शिकले का तुम्हाला जर माझ्या ब्लॉग मध्ये काही विचित्र नाव ऐकू आले तर समजून घ्या. ते विचित्र नावं नाही ऍक्च्युली. ते नावं चांगलेच आहे. जसं की खुबा मुठे म्हणजे चिंबोरीचा प्रकार असतो. मुठे. त्याच्यानंतर चिवणी जवला हे सगळे प्रकार ना माशांचे. आता तर पोचा आला एक. नाही न्यूटी. तर असे प्रकार ना भाई मराठीमध्ये त्यांचा अर्थ वेगळा होतो आणि यांच्या कोळी वगैरे भाषेमध्ये अर्थ वेगळा होतो.
तो बावीनच भेटतो. समजला डाकू मासा असते. तो नुसता चाकू घेऊन फिरतो का तुम्हाला? चिखलामध्ये असतो. पण चाकू घेऊन फिरतो कसं चालायचं? चला चला तिकडे इज्जत नका घालू. लगेच आले चालले आंबे तोडायला गिंबे तोडायला. चला तिकडे. अरे भाई भाई शिजू या तर. हाय याला पण घे. हाय ओ माय गॉड ओ माय गॉड. ओले बावले ओले बावले. माझ्याकडे आज आहे ना शिजू 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 का? आम्ही पोहोचलोय आता आणि हा आहे आमचा विला. इथं थांबणार आहे आम्ही. उद्या गाणं लॉन्च झाल्यानंतर मग घरी जाऊ. त्याच्या अगोदर आता जेवण वगैरे घेऊ थोडं, कारण प्रचंड भूक लागली आहे. जवला वगैरे खायचा आहे. जवला मी आहे ना तुम्हाला 5 मिनिटात जरा रूम्स वगैरे दाखवून देतो सगळ्या विलाच्या. हे इकडे आहे स्विमिंग पूल, जे की प्रचंड महत्त्वाचं आहे. आज संध्याकाळपर्यंत इथे क्लीन वगैरे करून देणार आहे. त्याच्यानंतर हे बाहेर गार्डन वगैरे. आम्ही पपई वगैरे खाणार इथले. तिथं पण आहे पपई. त्या पपई पण तोडून आणणार आहेत आम्ही. आणि जे तुम्हाला सुरुवातीला मी डॉग दाखवलं ना छोटं, ते गुजराती फॅमिली आहे, त्यांचं राहिलेलं आहे. सेम रूम आहेत, फक्त इथं एक्स्ट्रा जरा बेड वगैरे दिलेले आहे. आणि इकडे जरा वॉशरूम वगैरे. छान व्ह्यूज तुम्हाला दिसेल. वाह 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 वाह. कसलं भारी कसलं भारी. बांग बांग नाही जी जवला. हा त्याच्यामध्ये जवला. जरा आपण टेस्ट करून बघूया. आदितीच्या मम्मीने म्हणून वा हे भारी आहे हा प्रकार. तर आम्ही चाललो आता हावरट सारखं पपई तोडायला इथल्या. एक पपई या भाईने आणली ऑलरेडी. अरुण हे कसली पपई आहे भाई. चिंच काही कोणत्या दृष्टीने चिंच वाटते तुला ही? या चिंच एवढ्या हे नाही लागत, घट्टाला अशा लागतात. गोड आहेत. थोडी अशी तुरट पडशील नको. इकडे पण काठी. अरे इकडे पिलू पिलू काय ना तो. फायनली तो दुसरा एक दुसरा पारले असता. एक पपई ऍक्च्युली 2-3 पपई आणलेला, त्याच्यापैकी ही आम्ही कापतोय आता. चला फायनली विश्वासात सगळ्यांसाठी पपई कापतोय. लोकांच्या चोरून येणार पपया. पण जर जास्त पतली नाही निघली है ना. एकदा बघू ही पपईची काप. मीठ नका सांगा आता कसे लागतात. तशी गोड नाही. हा चोरले म्हणजे ठीक आहे, बट खातो मी. इतका हानील, कारण आपण 1 दिवसाचे पैसे पे केलेले. दुसरा जर दिसलंय तर बाबा ए भाई मला वाटलं माणूस. रात्री त्याला काय होता हिला पुढे पाठवायचं डायरेक्ट. मग सळो की पळवून जाईल. ये मावरा घे पाहायला गेलो. ये मावरा घे. गाईज तो आदित्य घरात आहे ना, मला खोटं बोललेला सॉन्ग लॉन्चिंग म्हणून. माहिती का त्याने बघा कांदा कापायला. फोकस कुठे गेला? फोकस कांदी बटाटे. गाईज मला या लोकांनी काय सांगितलं, गाण्याचं लॉन्चिंग आहे आणि इथं आल्यानंतर मला कांदे सोलायला लावले. आम्ही लाईन असतो त्याच्यावर. आणि पण अशी आम्ही संगीतला घेतलेला, ताईच्या संगीतला. त्याच्याशी डोले नाही सोबत नाही ना. पिलपिली असती
असते प्रेमाने. हा सरळ. हा सरळ. हा नीट हात सटकत ते बघ. असं पकड आणि मग असं ठेवा. असा पकडू. असं पकड आणि मग माझा पटकामची. हा आणि आता काप मार्केट. बरोबर नाही. जेवायला काय करतोय? जेवायला काय करतोय? मी कुठं काय जेवण करतो? माझी आई आहे, वहिनी आहे तिथं आलेली. हा म्हणजे तू एकटा असल्यावर काय करतोय? एकटा ऑर्डर स्विगी झोमॅटो KFC मॅकडो. टोमॅटो नाही कापता येऊ. टोमॅटो किती चांगले कापले आता याच्यापेक्षा काय चांगले. तू तुझी बहिणीच आहे. बसून आम्हीच भेटले दुसरं कोण भेटलं नव्हता. काय पसरलं काय बसून आम्हीच भेटले. गाणं लॉन्चिंगच्या नावानं आणलं काय आणि स्वयंपाक करून घेताय काय. काय आदित्य घरात काय लक्षात ठेवा. कोणी कोणी कापलेला का कसं कापतं मग याला येते कापता. याला द्यायला पाहिजे होतं. आता कसा माझ्याशिवाय तुमच्या लोकांचं पानच हालत नाही माहिती का. काय सांगा प्रॉब्लेम आलाय. काय प्रॉब्लेम आलाय. पातळ करून सांगते पडद्याला पुस. हे पडदा कसा केला हिने पुसून ते बघ. ते बघ पुस अजून. काय मदत लागत असेल तर मला अजिबात नको विचारू. काय बोललीस. अरे नको रे. काय बोललीस. त्याला तर त्याला वास आलाय चिकन. मुतला घेत तो. बोला त्याच्यात मुतला 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 इथे मुतला तो. वाला झालेला पप्पू. आपलं पपई कापून खायला. बापरे बापरे ठीक आहे. काय पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे. हाताची लाली कानाची बाची हातात सोन्याची घडी. हो नको कापू. अरे बाबा काप वरती घे जरा सुरी मध्ये इकडे. मार असते. मार मार. हे बघ हे बघ हे बघ हे काप. अरे बरोबर आहे. छोटे छोटे इथं लाईट्स मार. कसा जमाचा. अरे भाई आपल्याला लागायचं. या मुलींनी फक्त मी रेसिपी बनवून देते तुला. बघ आता या मुलीला फक्त आज स्वयंपाक करायला सांगितलं. नुसतं दूध घालून टाकलं. काय केलंय. आता बघ कसला भारी लागेल आम्हाला. काय करायचं आता. चहा घ्या कसा करायचा गाईज. रात्री तर असा विषय झाला. करू नको. बघ आता इथं काय. रात्री तर असा विषय झाला. इसमें डालने का हल्दी. हे आता बघ तू कसा लागेल. धुतला घास. हा मला तेच वाटलं माहिती काय. हे बाई इथून कुठून जोर घेणार तू बाई. काय दाखवतो मी. रात्री माहिती की यांनी गेम असं केलाय. त्या 4 रूम मधला फक्त एकच AC चालू. आम्हाला म्हटलंय अगोदर म्हटलं आम्हाला की तुम्ही या आमच्या रूम मध्ये असं खाली तुम्ही आधी किती टाकून झोपा. आणि जसं आम्ही बाहेर गेलो दूर बसण्यासाठी यांनी मधून कड्या गिड्या लावून घेतल्या. फुल कशाच दरवाजा उघडलं. दरवाजा वाजवलेला आम्ही माहिती का. आता रेकॉर्ड करून ठेवायचं होतं का ते पण प्रूफ साठी. मला वाटलं बिचारे कसं माहिती का इमानदार आहे लगेच दरवाजा उघडतील असं केल्यानंतर. तर गाईज फायनली आपलं गाणं आलंय मांडवादारी. मी त्यासाठीच तयार झालोय. आम्ही आता या विलावर आहे. रात्री आम्हाला झोपायला प्रचंड उशीर झाला होता. 4-5 वाजून गेले होते. आता 11 वाजले. आपलं गाणं आलेलं आहे. मी खाली चाललोय आता माझ्या रूममधून. आणि लगेच जा तुम्ही. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे. तुम्ही गाणं बघितलं असेलच पण नसेल बघितलं तर लगेच जा गाणं बघा आणि आपण भेटूया खाली. गाईज फायनली मांडवादारी सॉंग आलेला आहे. अभिमान मराठी अधिकृत या यूट्यूब चॅनलवर. लवकर जावा लवकर बघा आणि फुल शेअर करा कमेंट करा आणि कसं झालं ते नक्की सांगा. यो
हो चला. इकडे सप्तपद गेलं तुझं. इकडे सप्तपद कुठे गेलं तुझं? तू येतीये आणि टॉवेल झटकून टाकतीयस. तो एक शॉट दे मला अगोदर. आदित्य थोडा मागे हो. दिसतोय. हा गेला. 3, 2, 1 गो. हा हा थांबा आता परत तेच कर म्हणजे 3x मध्ये घेतोय आता डायरेक्ट. चल 3, 2 आता लिपसिंग करायची. हा आणि ते आता शूट केलं तरी चालतं. तू येणार नाहीयेस. हा नाही तुझं जवळ येऊन केलं तरी चालतंय. 3x मध्ये घेतोय मी. रेडी 3, 2, 1 गो. थांबता परत एकदा मागे. हा पण स्पॉटीफाय ऍप घेतोय. साता जन्माचं हे सपान पूर करूया मांडवादारी. तर मित्रांनो आमचं नवीन गाणं आलेलं आहे ज्याचं नाव आहे मांडवादारी. ऐका फक्त स्पॉटीफाय ऍप. कोण बोलणार मग? चुलीवरचं जेवण 10 पेरे इस्त चुलीवर नाही करत. 10 पेरे इस्त लास्टला आपल्याला किंवा यायला लागतं गॅसवर. गॅसवर यावं लागतं पण ठीक आहे चालतं. काय गाईज सांगतो तुम्हाला याचं लोकेशन जे आहे ना ते लोकेशन मी तुम्हाला टाकून देईल. एवढा वर्स्ट एक्सपिरियन्स होता या विलाचा. तुम्हाला जर पॉसिबल झालं तर खरंच या विलाला येऊ नका. कारण आम्हाला माहिती आहे आम्ही काय सफर केलं 2 दिवस. आम्हाला येऊन इथं प्रमोशन करायचं होतं. व्हिडिओज करायच्या होत्या. त्या व्हिडिओजही झाल्या नाही. प्रमोशनही झालं नाही कारण रात्री झोपच झाली नाही आमची. रात्री 5 वाजेपर्यंत म्हणजे ॲक्च्युली रूम्स 4 होतं इथं. त्या 4पैकी फक्त एकाच रूममध्ये AC चालू होती. किचनचं बेसिन फुटलेलं. सगळ्या घरामध्ये ते पाणी होतं. स्विमिंग पूलचे फोटोज व्हिडिओज मी तुम्हाला दाखवले आहेत नेमके कसे होते कसे नाही. तर एवढा कचरा होता सगळीकडे की सांगताच होई नाही. आणि जाताना माहिती का उलट आम्ही पैसे देऊन जातो एक्स्ट्रा कधी कोणत्या विलामध्ये. पण इथं अशी सिच्युएशन होती की काम करण्यासाठी माणूसही नव्हता. त्याच्यामुळे तुम्हाला जर इथे यायचं असेल तर विचार करून या. आणि दॅट्स ऑल आय कॅन से. अच्छा म्हणजे तू मध्येच बसणार ना राहील? मी नाही मध्ये बसणार आहे. नाही बाबा लाडी गोडी तुम्हाला लावू नको. आता बस झाला. आता तुम्हाला आता जा. काय भैया आता तू माझं हिरो नाही. अरे आजच रिलीज झालं गाणं. 7-8 दिवस थांब. चला गणपती बाप्पा. एवढा फिका ढूस रस म्हणजे फिका ढूस म्हणजे याच्यात बर्फ नव्हता अजिबात. हा पप्पा. अरे बर्फ चांगला नसतं म्हणून सांगितलं बर्फ नको टाकते. मांडवादारीचं 1 कडवं म्हण. मांडवादारीचं 1 कडवं म्हण. लवकर म्हण. माग लागू नको माझ्या. तू कर कडवं म्हण लवकर. लवकर बोल. हा आम्हाला काय करायचं? काय पण बोलू ना मी. काय बोलशील? तोंड दाखव. तोंड तुम्हाला किती वर्षाचा दिसतो? किती वर्षाचा वाटतो तुम्हाला? कमेंट करून सांगा खाली की तुम्हाला किती वर्षाचा वाटतो. हा म्हणजे त्याच्यावर डील चालली इथं की बाबा किती वर्षाचा वाटतो. ज्याची कमेंट आणि जर तो तुम्हाला आवडला तर कमेंट करून सांगा. नाही तर DM करून सांगा. पोर बघतो. हा पोर म्हणजे पोरगी. हा नाही आमच्याकडे पोरगा म्हणता. हा पोरगी बघता. कोणाचं पोरगा आहे रे? ब्लॉग एंड केलेला होता मी पण ते आई म्हणे की अरे एकट्यानेच एंड केला होता. ते सगळ्यांनी असं बाय इकडे आदित्य इकडे पप्पा. हा बाय बाय. हा इकडे हिरो. हा झोपला थोबाडीत मार. आता हा झेंडा भेटूया ब्लॉग मध्ये. नवी मुंबई दाखव झेंडा. नवी मुंबईचा झेंडा बघ काय आलं ते आपलं हे महानगरपालिका नवी मुंबई.